स्वामी भक्तीची सुरुवात कशी करावी? मूर्ती नसली तरी भक्ती करता येते का? स्वामींचे खरे नियम काय आहेत? तर श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्वामी भक्ती करायची आहे, पण सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही. त्या लोकांच्या मनात खूप प्रश्न असतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी यामध्ये सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे की स्वामींची पूजा कशी करायची. काही नियम असतात का? स्वामींची मूर्ती असणं आवश्यक आहे का? चूक झाली तर स्वामी रागवतील का? आणि आज आपण हे सगळं अगदी मनापासून समजून घेणार आहोत. तर स्वामी भक्ती म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. स्वामी भक्ती म्हणजे फक्त अगरबत्ती लावणं नाही. भक्ती इज नॉट अगरबत्ती. फक्त मंत्र म्हणणं नाही, फक्त पूजा नाही. स्वामी भक्ती म्हणजे विश्वास. जेव्हा जगात कुणीच आपल्याला समजून घेत नाही, तेव्हा मनातनं एक आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तीच खरी स्वामी भक्ती. खूप लोकांना वाटतं की भक्ती करण्यासाठी खूप नियम असतात, पण खरं सांगू, स्वामींना ना यातलं काही नको असतं. स्वामींना फक्त खरं मन हवं असतं. घरात मूर्ती असणं किंवा फोटो असणं आवश्यक आहे का, हा प्रश्न खूप लोक विचारतात. तर माझ्याकडे स्वामींची मूर्ती नाही आहे, फोटो पण नाही आहे, मग मी भक्ती करू शकते का? तर उत्तर आहे हो, अगदीच करू शकता. कारण स्वामी फक्त फोटोमध्ये नाहीत, ते भावनेमध्ये आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर खूप छान, नसला तरी चालेल. डोळे बंद करून मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं ना, तरी स्वामी तुमच्यापर्यंत पोचतात. देवाला घरात जागा देण्यापेक्षा आधी मनात जागा देणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वामी भक्तींची सुरुवात कशी करावी? जर तुम्ही अगदी बिगिनर असाल तर खूप मोठी पूजा करण्याची गरज नाही. कारण स्वामींनी म्हटलंच नाही की माझी खूप पूजा करा म्हणून, मला हेच हवं आहे, मला तेच हवं आहे, काही नको आहे त्यांना. सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांचं 11 वेळा नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. इतक्यानेही सुरुवात होऊ शकते. बोलायला सुरू करा. कुणाशी? स्वामींशी. स्वामींसोबत अगदी मित्रासारखं बोलायला सुरुवात करा. त्यांना तुमच्या मनातलं सगळं सांगा. जी दुःख असतील, भीती असेल, स्ट्रेस असतील, स्वप्न, आणि खरं तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा आनंद झाला ते देखील सांगा. कारण खरी प्रार्थना तीच असते ज्यात मन खरं बोलतं. थोडा वेळ शांत बसा. रोज 2 मिनटं शांत बसा. फोन बाजूला ठेवा, आवाज बंद करा. फक्त स्वामींचं नाव मनात चालू ठेवा. हळूहळू तुम्हाला एक शांत एनर्जी जाणवायला लागेल. तर आता ह्या पूजेचे काही नियम असतात का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की स्वामी भक्तीचे काहीच नियम नाही. नियम हे आहेत फक्त की कुणाचं वाईट करू नका, खोटं बोलू नका, दुसऱ्यांना दुखवू नका, मनातनं अहंकार कमी करा आणि शक्य असेल तितकं पॉझिटिव्ह राहा. कारण फक्त पूजा करून उपयोग नाही आहे, तर मन पण स्वच्छ असायला लागतं. काही लोक विचारतात, पिरियड्समध्ये पूजा करू शकतो का? तर माझं एकच म्हणणं आहे, ज्या देवाने स्त्रीला बनवलं, मग त्या दिवसात देव कसा बरं दूर जाईल तिच्यापासनं? आणि भक्ती ही मनातून असते, शरीरातून नाही. आता आपण बघूया की स्वामी तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की कधीतरी तुम्ही खूप तुटलेले असता आणि अचानक मन शांत होतं, किंवा एखादी गोष्ट ऑलमोस्ट इम्पॉसिबल असते पण अचानक मार्ग मिळतो? तर कधीकधी ती स्वामींचीच शांत मदत असते. स्वामी प्रत्येक वेळी समोर येतीलच असं नाही, पण योग्य वेळी योग्य माणूस आणि योग्य विचार आणि योग्य मार्ग पाठवतील तुमच्यासाठी. आजकाल लोक बाहेरून हसतात पण आतून खूप तुटलेले असतात. एन्झायटी असते, ओव्हर थिंकिंग, फिअर, लोनलीनेस. आणि म्हणूनच मला वाटतं स्वामी भक्ती आजच्या काळात खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा जग सोडून जाताना तेव्हा मनाला धरून ठेवणारं एक नाव असतं, जे की श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. कदाचित आज तुमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतील, पण माझ्यावर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा, वादळ कायम राहत नाही. स्वामी ते योग्य वेळ येऊ देतात आणि मग आयुष्य शांतपणे बदलायला सुरुवात होतं.
म्हणून आजपासनं मोठी पूजा नाही जमली तरी चालेल, म्हणजे करूच नका. फक्त मनापासून स्वामी समर्थांचं नाव घ्या. आणि जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल, तुमच्या मनात श्रद्धा असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक गरजूला पाठवा ज्यांना आता सध्या आपल्या आधाराची आणि आपल्या मोटिवेशनची गरज आहे. स्वामी त्यांना नक्की मदत करतील आणि त्यांच्या जीवनात आयुष्य सुखसुखांनी भरून टाकेल. असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढेही असेच डीप स्पिरिच्युअल व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.